शेअर बाजारामध्ये नुकसान झालं म्हणून आत्महत्या केली आहे अशा अनेक घटना आपण बघत आलो आहोत। मात्र शेअर बाजारामध्ये नुकसान झालंय आणि त्याचमुळे एका तरुणीने चक्क स्वतःच्या बहिणीच्या सासरीत जाऊन चोरी केली आहे, तीही 1.5 कोटी रुपयांची। बरं, ही शक्कल जर का तुम्ही ऐकली तर तुम्हीही थक्क व्हाल। बघूयात वसई मधला हा सिने स्टाईल पद्धतीने झालेली चोरीचा हा संपूर्ण स्पेशल रिपोर्ट। इंस्टाग्राम रील्स बघून बहिणीच्याच घरी चोरी। वेश बदलून घरात घुसली, बहिणीच्या सासऱ्यालाच डांबलं। घर शोधायला म्हणून आली आणि 1.5 कोटी लुबाडून गेली। चेहऱ्यावर दाढी, डोक्यावर टोपी, हातात 2 सुटकेस, पाठीवर एक बॅग। एखाद्या कलाकारालाही लाजवेल अशी हुबेहूब वेशभूषा केलेली ही 27 वर्षांची ज्योती भानुशाली। वसईच्या या ज्योतीनं रक्षाबंधनाच्या दिवशीच आपल्या बहिणीच्या घरातल्या 1.5 कोटींच्या ऐवजावर डल्ला मारला आणि या चोरीसाठी प्रशिक्षण घेतलं थेट इंस्टाग्रामवरनं। शेअर बाजारात लाखोंचं नुकसान झालं। गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरीचा कट रचला आणि यासाठी तिनं इंस्टाग्रामवरनं पुरुषांचा वेश मिळवला। घरातले दागिने कुठे ठेवले आहेत हे तिला आधीच माहिती होतं। त्या एका पुरुषाने घरात घुसून त्यांना विचारले की मी बाहेरून नवीन आलेलो आहे आणि या ठिकाणी मला खोली पाहिजे आणि त्यासाठी मला तुम्ही मदत करा असं सांगितलं आणि पहिल्यांदा प्यायला पाणी मागितलं आणि नंतर वॉशरूमला जाण्याची विनंती केली। तर त्यांनी त्या इस्माने त्याला वॉशरूम दाखवलं आणि तो वॉशरूममध्ये गेल्यानंतर वयोवृद्ध इस्मास सांगितलं की तुमचं वॉशरूम जे आहे ते लिकेज आहे। त्यानंतर त्या पुरुषाने वयोवृद्ध इसम त्या ठिकाणी वॉशरूम बघण्यास गेले असता त्या इस्माने 27-28 वर्षाच्या त्याला त्या वॉशरूम मध्ये कोंडून टाकले आणि कोंडून टाकल्यानंतर बाहेर येऊन एका शोकेस मध्ये ठेवलेल्या 2 बॅगा ज्याच्यामध्ये जवळपास 1,50,00,000 रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हा ठेवलेला होता, त्या 2 बॅगा घेतल्या आणि पसार झाला होता। ज्योतीनं शेअर बाजारात गमावलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबला आणि यासाठी ती बऱ्याच दिवसांपासून बहिणीच्या सासरवर नजर ठेवून होती आणि रक्षाबंधनाच्या दिवशी चोरी करण्याचा निर्णय तिनं घेतला। रक्षाबंधनाच्या निमित्तानं कुटुंबीय बाहेर गेलेला असताना ज्योतीनं पुरुषाचा वेश परिधान करून ती घरी गेली। सासरे उद्धवजी भानुशाली एकटे असतात हे तिला आधीच माहिती होतं। सासऱ्यांना आधी भाड्यानं घर मिळेल का अशी विचारणा केली। परिसरात नवीन असल्याचं सांगून कच्छी भाषेत बोलून ज्योतीनं घरात प्रवेश मिळवला। घरात येताच तिनं पिण्यासाठी पाणी मागितलं। मग त्यानंतर बाथरूमचा वापर करू शकतो का असं विचारलं। बाथरूम मध्ये जाताच भिंत गळतेय असं सांगून सासऱ्यांना आत बोलावलं आणि सासरे बाथरूम मध्ये जाताच तिने त्यांना आतमध्ये कोंडून टाकलं। घरात दागिने कुठे होते हे माहिती असल्यामुळे काही मिनिटात ते 2 बॅगांमध्ये भरून ते पसार झाले। माणिकपूरच्या जवळच वसई रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला एका झुडपामध्ये त्या बॅगा ठेवल्या आणि नंतर असं दिसलं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये की तो एक महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने त्या 2 बॅगा घेतल्या आणि ती निघून गेली। आमच्या लोकांनी त्या पूर्ण परिसरामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज होते ते चेक केले आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हा जो इसम आहे तोच इसम ती महिला आहे। म्हणजे या महिलेने पुरुषाचा वेश धारण करून घरामध्ये आली आणि चोरी केलेली होती। सासरे आधवजी भानुशालींनी बाथरूम मधनं ओरडून शेजारच्यांना आवाज दिला। त्यानंतर घरातले आल्यानंतर सासऱ्यांची सुटका करण्यात आली आणि मग झालेला सगळा प्रकार लक्षात आला। यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचं सीसीटीव्ही तपासलं आणि एक स्कार्फ घातलेला पुरुष आतमध्ये जाताना येताना दिसून आला आणि त्याच स्कार्फनं ज्योतीचं बिंग फुटलं।
ज्योतीनं तोंडावर लावलेला स्कार्फ हा तिच्या बहिणीचाच होता। घर पे बिठाया, बिठाने के बाद पानी पूछा तो पानी पिया, पानी के बाद बोला मेरे को लगी है टॉयलेट, वॉशरूम बोला तो वॉशरूम बताया, वॉशरूम जैसे गया अंदर गया 2 मिनट के बाद वहां से चिल्लाते हैं आपका लीकेज है वॉशरूम। तो डैडी बेचारे उठ के गए, आज 60 इयर्स की उम्र की है, वहां से उठ के गए, वहां पे देखा उन्होंने यही दरवाजे पे यहाँ पे बाथरूम में दरवाजा बंद करके धक्का मारा, पहले तो धक्का मार के बंद किया, बंद करने के बाद ये दरवाजा बंद करके और वहां से पूरा अपना सब चोरी करके लेके गए। पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजेस तपासले असता कॅप घातलेला एक पुरुषाच्या वेशातला इसम दिसून आला। त्याच परिसरातील झुडपात बॅग लपवलेली देखील सीसीटीव्हीत कैद झालं। काही वेळानं एक महिला येऊन ती बॅग उचलून जातानाही सीसीटीव्हीत दिसली। तिथून ती वसई स्थानकात गेली आणि तिथनं ट्रॉली बॅग खरेदी केली। त्यानंतर एका लॉजमध्ये जाऊन कपडे बदलून ती गुजरातला गेली। सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत वसई पोलीस गुजरातच्या नवसारीत पोहोचले आणि तिथून ज्योतीला ताब्यात घेत 1.5 कोटींचे दागिने जप्त केले। तिला विचारपूस केली असं त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये विशेष असा आहे की या गुन्ह्यामध्ये आमच्या टीमने त्वरित रिस्पॉन्स केल्यामुळे ती चोरी करणारी महिला हिला आम्ही त्वरित ताब्यात घेऊ शकलो आणि सर्व मुद्देमाल जसा जवळपास 1,54,00,000 रुपयाचे सोने चांदीचे दागिने हे आम्हाला इंटॅक्ट मिळालेले आहेत आणि पुढील तपास आमची माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन जाधव हे करत आहेत। शेअर मार्केटमध्ये गेलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी ज्योतीनं चोरी केल्याचं तपासात कबूल केलंय। ज्योती भानुशाली एक उच्च शिक्षित तरुणी बँकेत नोकरी करते, पण तिने शेअर मार्केटमधले पैसे परत मिळवण्यासाठी वापरलेल्या मार्गानं सगळेच अचंबित झाले। मनोज सातवी, NDTV मराठी, वसई।